आकाशवाणी. प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक समस्या सोडवण्यात भारतीय तंत्रज्ञान आघाडीवर, पंतप्रधानांचे गौरवोद्गार. देशात 163 दिवसांनंतर उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या 3 लाखांच्या खाली. ब्रिटनमध्ये आढळलेला नवा कोरोना विषाणू अजून भारतात आढळलेला नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्य मंत्रालय. नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी. आणि सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार नाहीत, नव्या तारखांची घोषणा लवकरच. आता सविस्तर बातम्या. भारताकडे नवोन्मेष आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा समृद्ध वारसा असून भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या नव्या वाटा धुंडाळत या क्षेत्रात संशोधन केलं आहे. अनेक जागतिक समस्या सोडवण्यात भारतीय तंत्रज्ञान आघाडीवर आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज त्यांनी उद्घाटनपर भाषण केलं. देशातील युवकांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या 6 वर्षांपासून देशात विज्ञान तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत विज्ञानाधारित शिक्षणाचं विश्वासार्ह केंद्र बनावं, देशात संशोधन स्नेही वातावरण तयार व्हावं, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असून या क्षेत्राचा देशात अधिकाधिक विकास करण्यासाठी तज्ज्ञांनी पुढे यावं, तसंच या क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. विज्ञान आणि नवोन्मेषाची कास धरताना पर्यावरण रक्षणाचा विचार आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन या कार्यक्रमाला उपस्थित होते. समाजामध्ये विज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूनं विज्ञान तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं विज्ञान भारतीच्या सहयोगानं या महोत्सवाला 2015 पासून सुरुवात केली आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला बळकटी देणारं देशातलं एक महत्वाचं शैक्षणिक संकुल आहे. या विद्यापीठात उर्दू आणि हिंदी, अरबी आणि संस्कृत अशा अनेक भाषा शिकवल्या जातात. इथल्या ग्रंथालयांमध्ये कुराणाबरोबरच गीता आणि रामायणही पाहायला मिळतं. केवळ या विद्यापीठातीलच नाही तर संपूर्ण देशात विविधतेतून मिळणारी ही शक्ती अधिक वृद्धिंगत करायला हवी, असं मोदी म्हणाले. समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून केंद्राच्या सर्व योजना सर्वांसाठी सारख्याच आहेत, यात कुठलाही भेदभाव केला जात नाही, असंही ते म्हणाले. देशात गेली 70 वर्षे मुस्लिम मुलींचं शाळेतून होणाऱ्या गळतीचं प्रमाण 70% होतं. सरकारनं स्वच्छ भारत मिशन सुरू केलं. खेड्यांमध्ये तसंच शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी शौचालयं बांधली. आता हे गळतीचं प्रमाण सुमारे 30% आलंय, असंही ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रतिष्ठेचा लीजन ऑफ द मेरिट हा पुरस्कार मिळणं ही गौरवाची बाब आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे प्रयत्न यातून अधोरेखित होतात, असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हे संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी देशातल्या 130 कोटी जनतेच्या वतीनं दिली. भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यात आणि भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेनं प्रतिष्ठेचा लीजन ऑफ द मेरिट हा पुरस्कार प्रदान केला आहे. व्हाईट हाऊस इथं झालेल्या कार्यक्रमात भारताचे अमेरिकेतले राजदूत तरनजित सिंग यांनी हा पुरस्कार मोदी यांच्या वतीनं स्वीकारला. मोदी यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही अमेरिकेनं हा पुरस्कार प्रदान केला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून 163 दिवसांनंतर उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या 3 लाखांच्या खाली आली आहे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. जगातल्या अनेक देशांमध्ये दर 10 लाख लोकसंख्येमागे कोरोनाबाधितांची संख्या 50,000च्या आसपास आहे. याची जागतिक सरासरी 9,697 आहे.
मात्र भारतात हा दर सर्वात कमी असून देशात दर 10 लाख लोकसंख्येमागे 7,300 कोरोनाबाधित आढळत आहेत असंही ते म्हणाले. गेल्या 7 आठवड्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्येतही लक्षणीय घट दिसून येत आहे. काल दिवसभरात 24,135 नवीन रुग्णांची नोंद झाली. देशाचा कोविड मृत्यूदरही जगाच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचं भूषण यांनी सांगितलं. ब्रिटनमध्ये आढळलेला नवा कोरोना विषाणू जास्त वेगानं फैलावत असला तरी तो जास्त घातक नाही असं नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी यावेळी सांगितलं. हा विषाणू ब्रिटनमध्येच आढळला असून भारतात अजून तो आढळलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं पॉल म्हणाले. दरम्यान देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 95.65% झाला असून आतापर्यंत एकंदर 96,36,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 2,92,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1,46,111 जणांना कोविड-19मुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.45% स्थिर असून तो जगात सर्वात कमी आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामध्ये 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत म्हणजे गेल्या 4 आठवड्यांमध्ये ब्रिटन आणि अन्य काही देशांमधून प्रवास करून आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत नियमावली दिली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी त्यांच्या मागील 14 दिवसांच्या प्रवासासंबंधी माहिती देणं बंधनकारक असून कोरोनाची चाचणी करणं आणि त्याचा अहवाल देणं आवश्यक असेल. 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याची व्यवस्था संबंधित राज्य सरकारांनी करावी. प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यास आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार त्याची व्यवस्था विलगीकरण कक्षात करावी असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. विमानतळावर ज्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर संबंधित राज्य सरकारांनी देखरेख ठेवावी असंही यात म्हटलं आहे. भारतात भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषद अर्थात ICMR यांनी तयार केलेल्या कोविड-19वरील कोव्हॅक्सिन लशीच्या 3ऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा निम्मा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. 3ऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी एकूण 26,000 लोकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यापैकी 13,000 लोकांना ही लस देण्यात आली आहे. पहिल्या 2 टप्प्यातील चाचण्यांमध्ये 1,000 लोकांना ही लस देण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या शरीरात कोणतेही गंभीर दुष्परिणाम न दाखवता या विषाणूशी लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं आढळलं होतं. केंद्रीय औषध नियंत्रकाकडून आणीबाणीच्या वेळी काही औषधं काही नियम शिथिल करून वापरण्यास परवानगी दिली जाते तशी परवानगी कोव्हॅक्सिन या लशीला दिली जावी अशी मागणी लस उत्पादक कंपनीनं केली आहे. कोविड-19च्या साथीची सद्यस्थिती लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाकडून घेतल्या जाणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली. नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन सरकारनं हा निर्णय घेतल्याचं पोखरियाल यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जपानचे संरक्षण मंत्री किशी नोबुओ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून दोन्ही देशांदरम्यानच्या संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमध्ये वाढत असलेल्या सहकार्याबाबत समाधान व्यक्त केलं. जपानशी धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असं राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून यामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा होतील याचा पुनरुच्चार कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज केला. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. किमान हमीभाव देण्याची पद्धत कायम ठेवण्यात येणार असून सरकारनं जाहीर केलेले कृषी मालाचे किमान हमीभाव हे उत्पादन शुल्काच्या 1.5 पट आहेत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असंही तोमर यांनी यावेळी सांगितलं.
गेल्या 6 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक सुधारणा केल्या असून विविध उपाययोजनाही राबवल्या आहेत. सर्व मुद्द्यांवर सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे असंही तोमर यांनी यावेळी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत आगामी अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी पायाभूत सुविधा क्षेत्र, ऊर्जा आणि हवामान बदल क्षेत्र, आर्थिक आणि भांडवली बाजार, उद्योग आणि वाणिज्य संघटना, व्यापारी संघटना आदींच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या जिल्हा विकास परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीसाठीची मतमोजणी अजूनही सुरू आहे. 280 जागांसाठी झालेल्या निवडणुकीतल्या 138 जागांचे निकाल आता हाती आले आहेत. त्यात भाजपला 32 जागांवर, अपक्ष उमेदवार 28 जागांवर, काँग्रेस 11, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला 32 जागांवर तर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला 17 जागांवर विजय मिळाला आहे. 28 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत 8 टप्प्यांमध्ये या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. गणित विषयात रामानुजन यांनी दिलेलं योगदान हे अतिशय मोलाचं आणि प्रेरणादायी आहे असं उपराष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. नागालँडमधील पर्यटनाला टप्प्याटप्प्यानं परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पर्यटन विभागाचे सचिव आणि आयुक्त यांनी आज एका अधिसूचनेद्वारे येत्या 27 तारखेपासून फक्त स्थानिक पर्यटकांना परवानगी देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. दिमापूर हे एकच प्रवेश केंद्र राहणार असून रेल्वे, विमान किंवा रस्ते मार्गानं येणाऱ्या पर्यटकांना दिमापूरमधूनच आपल्या इच्छित स्थळी जाता येणार आहे. प्रत्येक पर्यटकाला आरोग्य सेतू ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं आणि आपलं नाव त्यात रजिस्टर करणं आवश्यक आहे. तसंच अन्य सुरक्षा नियमांचं आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक आहे. पूर्व नोंदणी केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रवेशपत्र घेणं अनिवार्य आहे असंही पर्यटन विभागानं स्पष्ट केलं आहे. भारतीय लष्कर आणि बँक ऑफ बडोदा यांनी आज लष्कराच्या वेतन सेवेबाबत एक सामंजस्य करार केला. कार्यरत आणि निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांचं वेतन खातं बँक ऑफ बडोदामध्ये उघडण्यात येणार असून त्यांना बँकेतर्फे विविध सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये मोफत वैयक्तिक अपघात विमा, कायम अपंगत्व सुरक्षा विमा तसंच कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण, मुलीच्या लग्नासाठीची निधीची तरतूद यासह मोफत ATM सेवा, किरकोळ कर्जावर सवलत, कार्ड वापरावर अतिरिक्त लाभ अशा अनेक सुविधा बँक देणार आहे. लष्कराचे मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रवीन खोसला आणि बँकेचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंग खिची यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कोविड-19 साठी घालण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक सेलिब्रिटींसह 34 लोकांना काल मध्यरात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. यामध्ये क्रिकेटर सुरेश रैना, सुझान खान, गुरु रंधावा यांचा समावेश आहे. सहार विमानतळाजवळील एका पबमध्ये हे सर्वजण मास्क न घालता एकत्र येऊन मजा करत होते. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं सोमवारपासून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्याचं उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. दिल्ली NCR आणि परिसरातील वायू प्रदूषणासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांनी इंधनासाठी PNG गॅसचा वापर करावा यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याचे आदेश वायू प्रदूषण नियंत्रक आयोगानं दिले होते. त्याबाबतीत उद्योगांनी केलेल्या सुधारणांचा आढावा घेण्यासाठी आज या आयोगानं उद्योगांची पाहणी केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक समस्या सोडवण्यात भारतीय तंत्रज्ञान आघाडीवर पंतप्रधानांचे गौरवोद्गार. देशात 163 दिवसानंतर उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या 3 लाखांच्या खाली. ब्रिटनमध्ये आढळलेला नवा कोरोना विषाणू अजून भारतात आढळलेला नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्य मंत्रालय.
नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी आणि सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार नाहीत, नव्या तारखांची घोषणा लवकरच. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.